मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनवर आजवर अनेक आक्षेप घेतले गेले, पण महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीवेळी असणाऱ्या पाडू या एका नवीन मशीनवरून आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. हे कुठचं मशीन आहे, हे दिसतं कसं? हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. त्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? आम आदमी पक्षाने सुद्धा या मशीनवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. हा मतचोरीचा प्रयत्न असल्याचा आरोप आपकडून करण्यात आलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीवेळी आपत्कालीन परिस्थितीत पाडू मशीनचा वापर केला जाईल असं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पण हे पाडू मशीन आहे काय, यावरून घेतले जाणारे आक्षेप काय आणि याआधी या मशीनचा वापर कधी करण्यात आला होता, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. सोमवार 12 जानेवारीला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतमोजणीच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत पाडू मशीनचा वापर केला जाईल असं सांगितलं. मतमोजणीच्या वेळी जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काम करत नसेल तर पाडू मशीनचा बॅकअप म्हणून वापर केला जाईल. हे मशीन कंट्रोल युनिटचीच प्रतिकृती आहे. हे मशीन बनवणारी कंपनी बेल कडून अशी 140 पाडू मशीन्स देण्यात आली आहेत. हे मशीन गरज लागली तरच वापरली जाईल असं गगराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आता हे पाडू मशीन म्हणजे काय, तर प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हा पाडूचा फुल फॉर्म आहे. या मशीनची गरज कधी आणि का पडते ते समजून घेऊ. ईव्हीएम मशीनची एकूण 2 युनिट असतात, एक बॅलेट युनिट आणि दुसरं कंट्रोल युनिट. मतदान करण्यासाठी जे मशीन वापरलं जातं ते बॅलेट युनिट. या बॅलेट युनिट मधला मतदानाचा डेटा हा कंट्रोल युनिटच्या माध्यमातून डिस्प्ले केला जातो आणि मग निवडणुकांचा निकाल जाहीर होतो. निकालासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट एकमेकांना एका 5 मीटरच्या केबलने जोडली जातात. आता या कनेक्शनच्या वेळी काही तांत्रिक बिघाड झाला, बॅलेट युनिटवरचा डेटा कंट्रोल युनिटवर डिस्प्ले होताना काही अडचणी आल्या तर त्याचा परिणाम निकालाच्या प्रक्रियेवर होतो आणि निकाल उशिरा लागतो. हे होऊ नये म्हणून तांत्रिक अडचणीच्या वेळी पाडू मशीनचा वापर केला जाईल. हे मशीन बॅलेट युनिटला जोडलं जाईल आणि ते कंट्रोल युनिट प्रमाणेच डेटा डिस्प्ले करण्याचं काम करेल असं मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितलं. हे पाडू मशीन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल. पाडूचं युनिट राजकीय पक्षांना दाखवून देण्यात आलंय. हे एक कंट्रोल युनिटच आहे. कंट्रोल युनिटचा डेमो सगळ्या पक्षांना मतमोजणीच्या दिवशी देण्यात येतो. पाडू हे मशीन यावेळी पहिल्यांदाच असणार आहे, पण या मशीनचा वापर सरसकट केला जाणार नाही. तर जिथे कंट्रोल युनिट काम करणार नाही तिथे बॅकअप ऑप्शन म्हणून हे मशीन वापरलं जाईल असं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 12 जानेवारीच्या पत्रकार परिषदेतच स्पष्ट केलं होतं. या पाडू मशीनचा उल्लेख कुठे आढळतो, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या हँडबुक फॉर प्रिसाइडिंग ऑफिसर्स 2018च्या पान नंबर 21 वर याचा उल्लेख आहे. रिझल्टची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर प्रिंट की किंवा बॅलेट की पाडूला कनेक्ट केल्याशिवाय प्रेस केली गेली तर कंट्रोल युनिट पाडू नॉट कनेक्टेड असा मेसेज देईल असं या हँडबुक मध्ये म्हटलंय. पण पाडू मशीन हे कंट्रोल युनिट काम करत नसताना वापरलं जातं. मग कंट्रोल युनिटवरच पाडू बद्दल मेसेज कसा येईल हा प्रश्न पडतो. 13 मे 2014ची ही बातमी. यात निकाल छापण्यासाठी पाडू मशीन वापरली जातील असा उल्लेख आहे. हैदराबादच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तिथे झालेल्या निवडणुकांसाठी अशी 450 पाडू मशीन्स देण्यात आली होती, पण त्याचा उपयोग हा निवडणुकांचे निकाल छापण्यासाठी करण्यात आला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बेल या भारत सरकारच्या नवरत्न कंपनीने ईव्हीएम आणि पाडू मशीन्स बनवली आहे. बेलच्या वेबसाईटवर ईव्हीएमच्या फीचर्स बद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यात रिझल्ट डिस्प्ले ऑनली ऑन कनेक्शन ऑफ अ जेन्युइन युनिट लाईक पाडू और बीयू असं सांगण्यात आलंय. म्हणजेच पाडू हे काही बनावट मशीन नाही हे स्पष्ट होतं. पण त्याचा उपयोग नक्की निकाल छापण्यासाठी आहे की मतमोजणीसाठी आहे याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसंच मुंबई महापालिका सोडली तर इतर 28 महापालिकांच्या मतमोजणीवेळी हे मशीन तिथे असणार की नाही याबद्दल सुद्धा कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळेच कोणतीही माहिती न देता आपत्कालीन परिस्थितीत पाडू मशीन वापरलं जाईल यावर राज ठाकरे आणि इतर पक्षांनी घेतलेला आक्षेप सुद्धा योग्य वाटतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.